हाय एव्हरीवन, तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे डेली ब्लॉग अँड देसी फ्लेवर्स। तर आज सकाळची सुरुवात फ्रेश झाली ना, म्हणजे पूर्ण दिवस कसा आनंदामध्ये जातो। आज होता सुट्टीचा दिवस, तरीही आम्ही लवकर उठून आम्हाला आमच्या दिवसाची सुरुवात एकदम आनंदात घालवायची असते, जेणेकरून आमचा पूर्ण दिवस एकदम एन्जॉयफुल आणि मजेत जाईल। मग काय, आज तयारी चालली होती डोसा आणि बटाटा। आज डोसा बनवायचा होता। शिवचे पप्पा त्याला बाहेर घेऊन गेले होते, तोपर्यंत इकडे मला नाश्त्याची तयारी करून ठेवायची होती। चाकूला धार चांगली असली म्हणजे कांदा कसा एकदम बारीक चिरला जातो आणि डोशाच्या त्या बटाट्यामध्ये जितका बारीक कांदा चिरून घालेल तितका छान। आणि शिवच्या पप्पांना बारीकच कांदा आवडतो। ही ट्रिक जी आहे ते कपावर सुरी घासून धार करायची, ही मी लोकमतमध्ये तेव्हा सखी म्हणून एक पेज यायचं, त्याच्यामध्ये मी वाचला होता आणि मी तेव्हापासून तेच फॉलो करते। मग इकडे बटाट्याला सुरुवात केली, जिरा मोहरी वगैरे घालून कांदा वगैरे चिरून टाकला आणि असा बारीक चिरला गेला होता, धार वगैरे छान झाली होती। इकडे कांद्याचा वास दुधाला लागेल म्हणून मी त्याच्यावर झाकणी झाकून घेतली आणि लाल कांदा होईपर्यंत परतून घेतला। मिरची कापायची राहिली होती, मग पटकन मिरची वगैरे कापून घेतली आणि टोमॅटोसुद्धा मी घेतला लगेच, त्यामध्ये टोमॅटो पण घालणार होते। ह्या सगळ्या जिन्नस अगोदर धुवून ठेवल्या ना, मग अशा घाई गडबडीच्या वेळेस पटकन ते आपल्याला घेऊन त्यामध्ये टाकता येतं। त्यामुळं मी आपलं आणल्या सगळ्या भाज्या वगैरे फ्रेश अशा छान वॉश वगैरे करून घेते। बटाट्याची भाजी जवळजवळ होतच आली होती, मग गरमागरम डोसे करायला घेतले। बऱ्याच ताई असं झाकण झाकून वगैरे डोसे करत असतील, असा डोसा केला तर तो छान प्रकारे भाजलाही जातो आणि अलगद वर निघला जातो, तो कच्चा कुठेही राहत नाही। त्यामुळे असंच करणं बेटर आहे। मग डोसे वगैरे गरमागरम घेतले छान आणि आम्ही नाश्ता केला। ढीगभर भांडी पडली होती ती घासून घेतली आणि आज जरा सकाळपासून वातावरण दमटच होतं, ऊन नव्हतं जास्त, त्यामुळं कपडे लवकर वॉश करून घेतले। कालचे काही कपडे घडी घालून ठेवायचे होते, ते घडी घालून घेतले आणि सगळं घर वगैरे आवरलं। पण आज संडे स्पेशल असल्यामुळे लंचला नॉनव्हेज होतं। संडेमुळं प्रत्येक जणाच्या घरी असेलच कदाचित नॉनव्हेज वगैरे, सर्वांच्याच घरी असतं। मग त्याची तयारी, पूर्ण मसाला वगैरे भाजून घेण्याची तयारी चालली होती। इकडं माझं दाखवणं चाललं होतं की इकडे मसाला भाजते आहे, इकडे भाकरी करते आहे आणि अशी काही मी चटणी बनवली होती की जी मला मटण वगैरे उकडताना त्यामध्ये टाकायची होती। कोथिंबीर, अद्रक, लसूण या तिन्हीची पेस्ट करून त्यामध्ये टाकायची आणि मग ते मटण उकडून घ्यायचं। मटणाला खरंच चव अप्रतिम येते। जे काही लोक आळणी पाणी वगैरे खातात, बऱ्याच घरांमध्ये खाल्लं जातं, मग त्यांच्यासाठी ते सूप वगैरे छान असतं आणि लहान मुलांनासुद्धा ते छान टेस्टी लागतं। मग पूर्ण मसाला वगैरे भाजून घेतल्यानंतर तो वाटला आणि त्याला तेल सुटेपर्यंत मी तो तळून घेतला आणि त्यामध्ये ते 10 मिनटं शिट्ट्या वगैरे घेतल्या मटणाच्या आणि ते उकडून घेतला। अशी भाजी वगैरे छान झाली होती। मग आमचं जेवण झालं आणि दुपारच्या वेळेला शिव झोपल्यानंतर इकडं शिवच्या पप्पांचं काम चाललं होतं की झाडांना औषध फवारणी करायची। एक जास्वंदाचं मोठं झाड होतं, त्याला किडे लागल्यामुळे ते झाड आम्ही पाडून टाकलं। आणि आज हा कढीपत्ता लावला होता। हळदीची वगैरे बरीचशी अशी झाडं आहेत की शिवच्या पप्पांनी लॉकडाऊनमध्ये घरी असल्यावर त्यावेळेस त्यांनी लावली होती आणि ती झाडं इतकी वाढली आहेत, खरं मोठी झाली आहेत। लिंबाचं झाड आहे, जास्वंदाचं बघतायच तुम्ही केवढं मोठं झालं आहे ते झाड। एक झाड आम्ही पाडलं ते कारण पलीकडच्या साईडला लहान मुले वगैरे खेळतात आणि आता हळूहळू वारं वगैरे सुटणार, त्यामुळे ते झाड पडण्याची जरा जास्त शक्यता होती। इकडं लिंबाचं झाडही भलं मोठं झालं आहे आणि या झाडामुळं खरंच हिरवंगार इतकं छान अंगणामध्ये वाटतं। अंगणामध्ये भरपूर अशी मोठी जागा आहे आणि त्याच्यामध्ये ही झाडं लावली आहेत। ही फुलं सकाळी टवटवीत इतकी छान वाटतात आणि बरेच जणही आमच्याकडून फुले घेऊन जातात, कारण आमच्या झाडाला भरपूर फुले असतात। आता मोगऱ्याचा सीझन चालू झाला आहे, तर मोगऱ्याच्या झाडाला बऱ्याचशा कळ्या आल्या आहेत आणि या झाडाचा पूर्ण असा वेल तयार होतो, त्यामुळे ते इतकं सुंदर दिसतं। शिवच्या पप्पांना झाडांची खरंच खूप आवड आहे। मग प्रत्येक सुट्टीच्या दिवशी त्या झाडांना पाणी देणं, खत देणं, काही औषधं वगैरे देणं, काही कीटकनाशके देणं आणि सगळी पाहणी वगैरे करणं असं हे करतात। मग संध्याकाळी 4 वाजता थोडंसं आम्ही वॉकिंग करायला वगैरे बाहेर गेलो। शिवला खेळूनसुद्धा आणलं गार्डनमध्ये आणि आल्यानंतर काही स्वयंपाक वगैरे आज करायचा नव्हता, पाणी भरायचं होतं। पाणी भरून झाल्यानंतर सगळ्यांनी जेवण वगैरे केलं आणि संध्याकाळी झोपायच्या वेळेला मग पूर्ण सगळं क्लिनिंग वगैरे करायची सुरुवात झाली। भांडे घासून घेतले आणि पूर्ण किचन ओटा क्लीन करून घेतला। संध्याकाळी अशी क्लिनिंग करून घेतली की झुरळ वगैरे होत नाही, त्यासाठी कितीही कंटाळा आला तरी ही कामे केल्याशिवाय झोपायचं नाही, असं मी ठरवूनच ठेवलं आहे।
असा होता आज संडेचा छोटासा आणि इंटरेस्टिंग असा ब्लॉग. तुम्ही माझ्या व्हिडिओजला भरभरून प्रेम द्याल अशी अपेक्षा करते आणि माझ्या व्हिडिओजला लाईक कराल, कमेंट कराल. तुमच्या एक लाईक आणि कमेंट मला पुढचे व्हिडिओज बनवायला मोटिवेट करतील, प्रेरित करतील. तर अशा अपेक्षा बाळगते की तुम्ही लाईक कराल, सबस्क्राईब कराल आणि शेअरसुद्धा कराल.